तर आता आपण कर्ज परताव्याबद्दल माहिती घेऊ. त्याआधी डॅशबोर्डवर तुम्ही पाहू शकता दिलेले कर्जमध्ये 5,000 रुपये रक्कम दाखवत आहे. तर सभासद लिस्टमध्ये जाऊन कर्ज कोण घेतले आहे त्याबद्दल माहिती घेऊ. तर तुम्ही पाहू शकता रेखा यांनी कर्ज घेतले आहे. उजव्या बाजूला तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता, तसेच तारखे, समोर व्याज भरणा, बचत या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती पाहू शकता. आता डॅशबोर्डवर जाऊन कर्ज परतावावर क्लिक करा. ज्या महिन्यामध्ये कर्ज दिले आहे त्या महिन्यावर क्लिक करा. तिथे रेखा यांच्या नावाची एंट्री दिसत नाही कारण त्यांचा कर्जाच्या परताव्याची नोंद केली नाही. नंतर कर्ज परतावा नोंदणीवर क्लिक करा. सभासद निवडा, महिना निवडा, रक्कम टाका आणि नोंदणी करा. डॅशबोर्डवर जाऊन पाहू शकता सभासदच्या नावावर क्लिक करून कर्ज परताव्याची नोंद झाली आहे की नाही ते. आता डॅशबोर्डवर जाऊन दिलेल्या कर्जामध्ये तुम्हाला रक्कम 0 दिसत असेल म्हणजे कर्ज परतावा झालेला आहे. कर्ज परतावा आणखी एका पद्धतीने चेक करू शकतो. डॅशबोर्डवर जाऊन कर्जवर क्लिक करा, महिना निवडा, सभासदासमोरील शिल्लक रक्कम 0 दाखवत आहे. आता नावावर क्लिक करून पाहू. इथे तुम्ही पाहू शकता घेतलेल्या कर्जाबद्दल, परतावा रक्कम आणि राहिलेले कर्ज याबद्दल सर्व माहिती दिलेली आहे. तसेच कर्जाचं परताव्याची रक्कम आणि कोणत्या तारखेला केली आहे त्याची पण नोंद दिसत आहे.